नमस्कार मंडळी. तुम्हाला माहितीये, गेल्या महिन्यात मी एका फॅमिली फंक्शनला गेले होते आणि अनेक दिवसांनंतर, अनेक महिन्यांनंतर अनेक लोकांना भेटत होते. आणि माझ्या असं लक्षात आलं की ऑलमोस्ट प्रत्येक जण ज्याला मी भेटत होते तो एक अंदाज बांधायला पाहत होता की माझं आणि माझ्या नवऱ्याचं मुलाबाळांबद्दल काय मत आहे आणि आम्ही तो निर्णय घेणार आहोत का नाही घेणार आहोत आणि कधी घेणार आहोत. आणि काही जण हे प्रेमाने अगदी सटली ते माझ्या पुढे मांडत होते आणि काही जण अगदी आउटराईट सजेशन्स, ऍडवाइसेस, स्टेटमेंट्स लाईक आता तुम्ही मुलांचा विचार करायलाच हवा इतकं आउटराईटली मला गोष्टी सांगत होत्या. आणि त्या मतात तुम्ही आता हे करायलाच हवं यामधला जो अट्टहास आहे त्या अट्टहासाबद्दल नंतर मी विचार करत होते की आजच्या पिढीतल्या आपले प्रश्न किंवा आपले जे काही संघर्ष आहेत आणि जे स्ट्रेंथ्स आहेत ॲज आवर जनरेशन, त्या हिशोबाने व्हॉट माइट बी द बेस्ट रिझन्स टू हॅव अ चाइल्ड अँड व्हॉट माइट बी द वर्स्ट रिझन्स टू हॅव अ चाइल्ड. त्यामुळेच काही सिरीज मधनं, काही व्हिडिओज मधून आपण आता प्रेग्नन्सी, मानसिक आरोग्य किंवा इनफर्टिलिटी आणि मानसिक आरोग्य ह्या वेगवेगळ्या छटांबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्या सिरीजचा पहिला व्हिडिओ आजचा आहे ज्यामध्ये आपण हे एक्सप्लोर करणार आहोत की व्हॉट माइट बी नॉट द बेस्ट रिझन्स टू ब्रिंग अ न्यू चाइल्ड, अ न्यू बीइंग इन युअर लाईफ. जे पुढचं कारण आहे दॅट इज नो सरप्राईज टू एनी ऑफ अस. अनेकदा इन लॉज, सोसायटी, बाकीचे लोक काय म्हणतील, बाकीच्या लोकांचे मत यांनी एखादी जोडपं इतकं कोंडलं जातं, इतकं प्रभावित होतं की त्यांना आतून रेडीनेस वाटत नसताना सुद्धा ते पाऊल उचलतात. अशा वेळेला अनेक जे आजूबाजूचे मंडळी असतात ते म्हणतात की तुम्ही फक्त मुलाला जन्म द्या, बाकी सगळं आम्ही करतो, आम्ही त्याचं संगोपन करतो, आम्ही जबाबदारी घेतो. आणि ट्रुथफुली दॅट इज नॉट फेअर टू एनी पर्सन हु इज इन्व्हॉल्ड. ना ते जे ग्रँड पेरेंट्स आहेत, जे आजी आजोबा आहेत, त्यांनी हे सगळं पुन्हा केलं पाहिजे, ना पालकांनी स्वतःच्या मुलाची जबाबदारी आणखीन कोणाला तरी दिली पाहिजे, आणि ना त्या मुलाला असं जाणवलं पाहिजे की अरे आपल्या पालकांना आपण नको आहोत आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आजी आजोबांकडे धाडलं जातंय. सो हे ज्या वाक्य आहेत ना, जे आपण असं कॉफी टेबलवर कधीतरी चहा प्यायला भेटलेलो असतो, अगदी छान प्रसंग असतो, पण ही वाक्य जी इतकी खरं म्हणजे सिरियस आहेत ती इतकी कॅज्युअली पास केली जातात की त्या जोडप्याला असं वाटू लागतं की म्हणजे आमच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे का, आम्हीच ह्याचा एवढा विचार करतोय का. आजूबाजूचे सगळे लोक तर म्हणतायत की अरे दिस इज गोइंग टू बी अ केक वॉक, डू इट, टेक द चान्स, टेक द रिस्क. मग आम्हीच ह्याचा विचार करतोय का. तर खरं म्हणजे तसं अजिबात नसतं. आणि फक्त सोसायटी, फक्त पालकांच्या प्रेशर खाली येऊन मुलबाळ करण्याचा निर्णय घेणं इज अनदर वन ऑफ माय टॉप लिस्ट ऑफ वाय वन शुड नॉट हॅव चिल्ड्रन. पुढे वळताना असंही वाटून जातं की लग्न फिक्स करायला किंवा नातं जर चांगलं चालत नसेल, नात्यामध्ये प्रश्न असतील, तर ते जोडायला आपण मुलबाळ करूया हे कारण अतिशय हानिकारक असू शकतं तुमच्या येणाऱ्या मुलासाठी. आणि अनेक मालिकांमध्ये, अनेक चित्रपटांमध्ये किंवा अनेक घरांमध्ये सुद्धा अजूनही ही विचारधारा आहे की तुमच्या दोघांमध्ये प्रश्न आहेत का, तुम्हाला कनेक्ट करायला थोडे प्रॉब्लेम्स येत आहेत का, भांडणं होत आहेत का, ठीक आहे, तुम्ही मुलाचा एकदा निर्णय घेऊन टाका, ते एकदा मूल तुमच्या जवळ आलं की ते मूल तुम्हा दोघांना एकत्र बांधेल. आणि मला वाटतं की नॉट ओनली इज दिस अ व्हेरी बिग रिस्क फॉर द पेरेंट्स, कारण आधीच जर नातं विस्कळीत असेल, वीक असेल आणि त्याच्यात तुम्ही मूल होण्याचा अख्खा जे स्ट्रेस त्याच्यामध्ये तुम्ही घातला, तर ते नातं कसं काय इम्प्रूव्ह होईल असा मला प्रामाणिकपणे प्रश्न पडतो. आणि दुसरी बाजू त्याची ही की अ चाइल्ड दॅट इज बॉर्न विथ द होप्स टू फिक्स अ रिलेशनशिप दॅट इज ब्रोकन इज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी टू बी पुट ऑन दॅट चाइल्ड. ही एक अशी जबाबदारी आहे जी कोणत्याही मुलावर कधीही टाकता कामा नये, कोणीही. त्यामुळे तुमचं जर नातं काही पैलूंमध्ये व्यवस्थित नसेल, तुम्हाला जर असं जाणवत असेल की तुमचं आणि तुमच्या पार्टनरमध्ये कम्युनिकेशन वीक आहे, अंडरस्टँडिंग कमी आहे, तुमचे खूप मतभेद होत आहेत, तर दॅट इज नॉट अ टाइम टू हॅव अ चाइल्ड. रादर इट इज अ टाइम टू गो टू थेरपी ऑर टू फिगर आउट की तुमच्या दोघांमधले वैयक्तिक प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील.
यानंतर आपण अशा एका पैलूकडे वळणार आहोत दॅट इज अ व्हेरी अनप्लेझंट वन टू इव्हन डिस्कस. पण आजही अनेक सुशिक्षित घरांमध्ये, व्यवस्थित जिकडे कल्चर आहे, एज्युकेशन आहे, स्टेटस आहे, मोठे मोठे बंगले आहेत, अशाही घरांमध्ये आणि अतिशय खेड्यापाड्यांमध्ये जिकडे शिक्षणाची कमी आहे, अशाही घरांमध्ये जर एक मत कॉमन असेल जे दिसतं, ते म्हणजे की मुलगा व्हावा ह्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा मूल करा. की पहिलं मूल तुम्हाला मुलगी झालेली आहे, तर आता मुलगा करायला परत तुम्ही चान्स घ्या. आणि दिस इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस रिझन्स टू हॅव अ चाइल्ड. कारण जर का पुन्हा दुसऱ्यांदा मुलगीच झाली, मग तुम्ही काय करणार? मग पालकांच्या मनात राग, संताप, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात त्या मुलाबद्दलचा द्वेष, आणि मग त्या मुलाला अतिशय वाईट तऱ्हेने वाढवणं, त्याला अतिशय वाईट गोष्टी बोलणं, त्याला अखंड ही आठवण करून देणं, आम्हाला जे हवं होतं ते तू नाहीयेस. दिस लीड्स एव्हरीवन इन अ सिच्युएशन विच इज हार्ट ब्रेकिंग अँड एक्स्ट्रीमली ट्रॅजिक. त्यामुळे फक्त एखादं जेंडर मला स्पेसिफिक हवं आहे म्हणून मी पुन्हा एकदा मूलबाळ करते, पुन्हा एकदा स्वतःला फोर्स करते त्या पूर्ण प्रोसेस मधून जायला, इज नेक्स्ट टू फुलिशनेस. आणि आता आपण ऍटलिस्ट असं गृहीत धरूया की हळूहळू शिक्षणाने, जगभरातल्या अनुभवांनी हे जे आपले पुरोगामी विचार आहेत ते बदलतील आणि हळूहळू दोन्ही जेंडर्सना समान महत्व सोसायटीमध्ये एस्टॅब्लिश होईल. आणखीन एक अतिशय महत्वाचा मुद्दा, कोणत्याही प्रकारची पोकळी भरून काढायला तुम्ही मुलाला जन्म देता कामा नये. मग ती पोकळी प्रेमाची असू शकते, ती पोकळी अर्थाची असू शकते, ती पोकळी एकटेपणाची असू शकते, किंवा ती पोकळी या भीतीची असू शकते की आपल्या म्हातारपणी आपला कोण काळजी घेणार. म्हणजेच काय की कुठल्या तरी हेतुपुरस्सर जर तुम्ही बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेत असाल तर चान्सेस आर दॅट इज नॉट द बेस्ट रिझन टू हॅव अ चाइल्ड. कारण काय होईल की त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी पुन्हा एकदा त्या मुलावर येते. परत एकदा त्या छोट्याशा खांद्यांवर ही इतकी मोठी जबाबदारी पडते की आपल्या आईची किंवा आपल्या वडिलांची मानसिक आरोग्याची जबाबदारी आता माझी आहे. आणि त्याच्यामुळेच पुढचे प्रश्न निर्माण होतात की जेव्हा मुलं असं काहीतरी निर्णय घेतात जे पालकांना पटत नसतं, किंवा जसं पालकांनी मुलाला इमॅजिन केलं असतं तसं मूल नाही घडत, त्यावेळेला एक अतिशय प्रोफाउंड क्रायसिस ऑफ मीनिंग मग त्या पालकाला जाणवायला लागतो की मी ज्यासाठी सगळा अट्टहास केला, ज्यासाठी इतके पैसे, शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट हे सगळं सहन करून मी एका मुलाला जन्म दिला, आता ते मूल माझ्या ज्या पोकळ्या आहेत ते भरतच नाहीये, मग मी मूल कशाला केलं. सो दीज सेंटिमेंट्स कॅन ग्रो ओव्हर टाइम, लिटल बाय लिटल. कधीच ते असं अचानक एक दिवस आपल्याला असं वाटणार नाही की अरे आपल्या मुलाने आपल्याला जी पोकळी जाणवत होती ती आपली भरूनच दिली नाही. पण ते बॅक ऑफ द माइंड कुठेतरी सबकॉन्शियसली राहतं आणि ते मुलांच्या आणि तुमच्या इंटरॅक्शन्स मध्ये मग वारंवार बाहेर येत राहतं की तुझा काय उपयोग झाला मला, किंवा तुझ्यासाठी कशाला केलं हे सगळं, तू हे एवढं पण करू शकत नाहीयेस, काय उपयोग तुझा. या अशा अतिशय क्रिटिकल स्टेटमेंट्स थ्रू तुमचं इनहेरंट डिससॅटिस्फॅक्शन त्या मुलापर्यंत पोचत असतं, आणि जे डिससॅटिस्फॅक्शनची जबाबदारी मुळात त्या मुलाची नव्हतीच, असं डिससॅटिस्फॅक्शन पोचायला लागतं. आमच्या पिढीत फोमो नावाची एक टर्म बऱ्याचदा वापरली जाते. तर फोमो म्हणजे काय? फिअर ऑफ मिसिंग आउट. याचा अर्थ की ज्या वेळेला आपण दुसऱ्या कोणाला तरी असे अनुभव घेताना पाहतो जे आपण घेत नसतो किंवा आपल्याला ते नको असतात, फक्त दुसरं कोणीतरी ते घेत आहे, तो अनुभव त्यांना हवा हवासा वाटतो आहे म्हणून मला सुद्धा तो हवा हवासा वाटायला हवा, ह्या अपेक्षेपोटी कुठला तरी निर्णय घेणं, ह्याला आपण म्हणतो की फोमो झाल्यामुळे तो निर्णय घेतला गेला. सो जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपण बघायला लागतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांचे लग्न होत आहेत, त्यांना मुलं बाळ होत आहेत, तर त्यावेळेला असं वाटणं अतिशय स्वाभाविक आहे की त्यांच्याकडे जे आहे ते मला हवंय, त्यांना जो आनंद मिळतोय तो आनंद मला हवाय. सो फक्त त्या फोमो, फक्त ते फिअर ऑफ मिसिंग आउट मुळे जर तुम्ही मुलाचा निर्णय घेणार असाल तर पुन्हा एकदा दॅट सेट्स यू ऑफ टू अ व्हेरी बॅड स्टार्ट. कारण इट्स पॉसिबल की फक्त त्या भावनेच्या मागे तुम्ही धावताय की माझ्या मांडीमध्ये एक छोटंसं बाळ आहे आणि कोणीतरी आहे ज्याला मी माझं मूल म्हणू शकते, या भावनेवर लक्ष केंद्रित केलं जातं. पण त्याच्या मागे जे कष्ट आहेत, त्याच्या मागे जे सॅक्रिफायसेस आहेत, जे कॉम्प्रोमाइजेस आहेत, किंवा हाऊ मच हॅव्हिंग अ चाइल्ड टेस्ट्स यू इंटरनली, या कशाचाही मागोवा न घेता तो निर्णय घेतला जातो. आणि त्याच्यामुळे जेव्हा ते कष्ट समोर यायला लागतात तेव्हा इट्स अ व्हेरी बिग शॉक
आणि पालक मग त्यावेळेला अतिशय कन्फ्यूज होऊन जातात की मग अरे आपल्याला जे दिसत होतं, दुसऱ्यांना अनुभव येत होते, ते जे अनुभव दिसत होते ते कुठे आहेत, ते तर मला मिळतच नाहीये. सो एव्हरीथिंग हॅज टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. ही फ्रेज तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सिमिलरली आज तुम्ही मला कदाचित हा व्हिडिओ ऐकताना तुम्ही विचार करत असाल पण की हे सगळे सुद्धा टू सम एक्सटेंट व्हॅलिड रिझन्स आहेत की टू हॅव अ फॅमिली, आणि आय अग्री. पण तीच दुसरी त्याची जी बाजू आहे ती मी आज तुम्हाला दाखवतेय की जर फक्त त्याच पर्टिक्युलर कारणांनी जर मुलं बाळ करायचा निर्णय घेतला गेला की फक्त मला माझ्यातली पोकळी बंद करायची आहे, फक्त मला माझं नातं सुधारायचं आहे, फक्त दुसरे हे करता आहेत म्हणून मला हे करायचं आहे, फक्त जर याच कारणांमुळे तुम्ही हा निर्णय घेणार असाल तर दॅट विल बी अ ह्यूज मिस्टेक. आणि दिस इज अन ओपिनियन दॅट हॅज बीन बॉर्न अँड फॉर्म्ड आउट ऑफ वर्क विथ लॉट्स ऑफ कपल्स. अनेक जोडप्यांबरोबर मी काम करते, मी पाहते की चुकीच्या मोटिवेशन्सनी मुलं बाळ केल्यानंतरचे काय परिणाम असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले व्हॉट आर सम ऑफ द रॉंग रिझन्स टू कन्सिडर हॅव्हिंग अ चाइल्ड. आणि हे ॲज आय सेड बिफोर एक माझ्या सायकोलॉजिकल ट्रेनिंगच्या माध्यमातून सुद्धा येतात आणि एक स्त्री असल्याच्या, ह्या पिढीतली स्त्री असल्याच्या भागातून सुद्धा येतात. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मग जर हे सगळे कारण आर नॉट द राईट रिझन्स देन व्हॉट आर द राईट रिझन्स. कुठल्या कारणांनी किंवा कारणांमुळे आपण हा निर्णय घ्यावा की अरे आपल्याला मुलबाळ हवंय आणि आपण आपली फॅमिली वाढवूया. कोणत्या परिस्थितींमध्ये हा निर्णय योग्य ठरेल हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला डेफिनेटली विसरू नका आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो दॅट इथून पुढे येणारे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. मी आहे ईश्वरी मराठे, मी एक थेरपिस्ट आहे. तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल किंवा कपल्स काउन्सिलिंग हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि माझ्या बरोबर किंवा माझ्या टीम मधल्या अनेक थेरपिस्ट बरोबर सेशन्स घेऊ शकता. आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.